कसं करतात हा प्रत्येक सकाळची माणसाला आठवण असते कोणाच्या सर्वसामान्य आपण आत्माला कोणासोबत काय काय पूर्ण झालं कसं झालं काय झालं आणि हे गुरुदेवाची माझ्यावर कृपा आहे हे मेरे प्यारे गुरुदेव तुम्हें दिया हुआ रुपा सुखा खाता हूँ और तेरे चाहने वाले को सीधी राह बताने का एक काम करता हूँ इन सबको सद्बुद्धि देना इन सबको प्रार्थना में लगाना इन सबको हरिपाठ में लगाना इन सबको नाम मार्ग में लगाना इन सबको उद्धार करना आखिर तेरी मर्जी फक्त सांगणारा आवडता आणि सांगणाऱ्याचं जर आपण जर ऐकलं तर आपलं कल्याण झाल्याशिवाय सद्गुरूच्या जवळ यावं आणि सद्गुरूया ज्ञानाचं महत्व समजावून सांगते नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य घातो मग कोणी म्हणाल महाराज आम्ही उद्या देवाचं नाव घेऊ परवा देवाचं नाव घेऊ आता का आमचं वय झालं का वय झाल्यावर घेऊ कबीर महाराज होतात कल करना सो आज करना सो एक कदम निकल जाएगा तो भजन करेगा उड़ा कराया भरोसाच नाही आयुष्याचा तुकाराम महाराज काय म्हणाले नाशिवंत देह जाणार सगळं आयुष्य खातो काळ सावधान 100 वर्षाचं आयुष्य तुम्ही आम्हाला दिलेलं आहे भगवंताने 50 वर्ष झोपत गेले पावलो 50 मध्ये काही बालपणात गेले काही तरुणपण विषय भोगण्यात गेले आणि म्हातारपण लेकरा बाळाचं कसं होईल शेजाऱ्याचं कसं होईल मोह वावराचं कसं होईल शेजाऱ्याला जास्त सोयाबीन झालं मला काऊन होईल हे चिंतन करता करता वृद्धपणी वर्तली चिंता का
जशी उरले पायला त्यांच्यासाठी काय बोललं बालपणे गेले नेनता तरुणपणी विषय बता वृद्धपणी पर्वतरी चिंता मरे मागुता जन्म पावे मजाक करायचं भागवत कवा ऐकायचं पोथी कवा वाचायची ज्ञानेश्वरी कवा वाचायची हरिपाठ केव्हा वाचायचा याच्याकरता माणसाला वेळ कवा मिळत नाही अहो काही काही तर माणसं असे भेटते निश्चित प्रश्न गोष्टी होतात महाराज तुमचं बराय बुवा म्हणते आम्हाला तर मरायला येत नाही तुला मरायला ये करायची गरज नाही कारण ती येणार आहे करून घ्या कारण माणसाची धावपळ असावी किती असावी काही त्याला मर्यादा आहे रामायणामध्ये सीतेला लक्ष्मण रेषा आखवते तिनं पाय बाहेर टाकला रावणानं रूप घेतलं साधूचं तिला घेऊन गेला ते पुढचं रामायण सगळं तुम्हाला माहित आहे पण सध्या थोडा विचार करा लक्ष्मण म्हणजे काय सीता म्हणजे काय रेषा म्हणजे काय आणि ते रावण म्हणजे काय सीता म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून तुमची माझी वृत्ती सीता आहे आणि लक्ष्मण रेषा या मनानं धाव हे लक्ष्मण रेषा किती पळायचं हे ठरवायचं आहे आणि आपण मर्यादेच्या बाहेर जर पळालो आणि आपला जर मर्यादा ओलांडली तर बाहेर अहंकार रूपी रावण ठरलेला आहे आणि ते आपलं हरण करण्याकरता आहे थोडं शांत बसून विचार कर कारण तुकाराम महाराजांनी साधू संतांनी खूप सांगितलं आपल्याला इथं भर पोटासाठी इथवरच आहे पण त्याच्यात कितीतरी आतापर्यंत गोदामाच्या गोदामाखाली झाले धावपळ असावी पण धावपळ असावी मी माझ्याकडनं धावपळ केली नाही आता सध्या माझं 62 संपून 63 लागत आहे